ओके, लक्ष द्या. हे ॲनॉमलस बिहेवियर आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. ओके, ॲनॉमलस बरोबर महत्त्वाचं आहे. समजा 20 डिग्री सेंटीग्रेड पाण्याचं तापमान आहे, ते पहिलं 4 होणार, नंतर 0 होणार. म्हणजे तापमान कमी होत जाईल ना, तर असे इफेक्ट येतात. वेट इन्क्रीजेस, वॉटर कॉन्ट्रॅक्ट, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, डेन्सिटी इन्क्रीजेस. 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली याच्या ऑपोजिट येते. बघा, वेट डिक्रीजेस, वॉटर एक्सपांड, व्हॉल्यूम इन्क्रीज, डेन्सिटी डिक्रीजेस. म्हणजे एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट होतं. आणि जर खालून वर गेलो म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान असेल, त्या पाण्याला आपण हीट केली ना, तर डेन्सिटी इन्क्रीजेस, म्हणजे ह्याच्याही उलट जातं. डेन्सिटी इन्क्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस, वॉटर कॉन्ट्रॅक्ट, इथे एक्सपांड आहे ते कॉन्ट्रॅक्ट, एक्झॅक्ट उलट आहे. वेट इन्क्रीजेस, उलट. ओके, 4 डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान वाढवत नाही ना, तर असं होणार. डेन्सिटी डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस, वॉटर एक्सपांड, इथे कॉन्ट्रॅक्ट आहे, इथे एक्सपांड आहे. वेट डिक्रीजेस, इथे इन्क्रीज आहे, डिक्रीज, सेम ऑपोजिट आहे. म्हणजे हे वरून खाली होते, तापमान कमी होते, हे तापमान वाढते वेळी, असा त्याचा फरक आहे. आता ह्या ठिकाणी बघा, हे महत्त्वाचं आहे, होपचे उपकरण आहे. या ठिकाणी एक थर्मामीटर वर आहे, या ठिकाणी एक थर्मामीटर खाली आहे, आणि या ठिकाणी मध्ये बर्फ ठेवलेला आहे. तर बर्फ हा थंड होत जातो ना, आणि हे आतमध्ये जी नळी दिसते ना, त्याच्यामध्ये पाणी आहे. हे पाणी आहे ना, साधं पाणी आहे. हा बर्फ टाकल्यानंतर काय होतं, ह्या बर्फाचं तापमान ह्या पाण्याला जातं, आणि पाण्याचं तापमान काय होतं, कमी होतं. जसं जसं पाण्याचं तापमान कमी कमी होत जातं ना, तसं पाणी वजनदार होतं आणि खाली जातं, आणि हलकं पाणी वर येतं. असं करत करत सगळ्या नळीमधलं पाण्याचं तापमान किती होतं, 4 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतरही ह्या बर्फामुळे या नळीमधलं पाण्याचं पाणी अजून थंड होतं, म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जातं. जसं पाणी 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जाऊन थंड होतं ना, त्यावेळी ते हलकं होतं आणि ते वरच राहतं. आणि मग ते 4 डिग्री, नंतर 3 डिग्री, नंतर 2 डिग्री, नंतर 1 डिग्री, म्हणून ते बघा 0 डिग्री दिले, आणि ते दिलं 4 डिग्री. पाणी जसं जसं 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली येतं, ते हलकं होतं, ते वर राहतं, म्हणून वर 0 डिग्री सेंटीग्रेड होतं, आणि खाली मात्र 4 डिग्री सेंटीग्रेडच राहतं. हे त्याला दाखवायचं. ओके, या ठिकाणी हे मिक्सचर आहे. या ठिकाणी त्यांनी ते कुठेतरी म्हटलेलं आहे, हे मिक्सचर आहे, फ्रीजिंग मिक्सचर, याला म्हणतात फ्रीजिंग मिक्सचर. ओके, फ्रीजिंग मिक्सचर हे ना 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली थंड असतं. मग हेच इथे एक्सप्लेन केलं आहे. मग याचं बेसिक काय, की इथे फ्रीजिंग मिक्सर आहे, त्यामुळे आतलं पाणी थंड होतं, सगळं पाणी 4 डिग्री सेंटीग्रेडला होतं. त्याच्यानंतर पण थंड झालेलं पाणी हलकं होतं, आणि ते वरच राहतं, आणि म्हणून शून्यापर्यंत येतं ते. ओके, आता पुढचा भाग बघा. इथे काय म्हटलं आहे, हा भाग बघा. अबाउट डेव पॉईंट अँड ह्युमिडिटी. About 71% surface of the earth covered with the water due to the constant evaporation म्हणजे बाष्पीभवन of the water. Water vapor is always present in the atmosphere. नेहमी water vapor atmosphere मध्ये असते. The amount of water vapor in the atmosphere help us to understand the state of daily weather. दररोजचं वेदर काय ते आपल्याला कळतं. The presence of the water vapor in the air makes it moist. water vapor असेल तर काय होतं, मॉइस्ट होतं. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. आता मॉइश्चर म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना पाण्याचा अंश असतो, त्याला आपण म्हणतो ह्युमिडिटी. ओके, फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट स्पेसिफिक टेम्परेचर, विशिष्ट टेम्परेचर, हां, देर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन. किती वॉटर वेपर असू शकते हे ठरलं जातं. इफ द अमाऊंट एक्सिडेड दिस लिमिट, जर वॉटर वेपर जास्ती झाली, द एक्सेस वेपर कन्व्हर्ट इन टू द वॉटर ड्रॉपलेट्स. जर ते वॉटर ड्रॉपलेट्स वेपर जास्ती झाले ना, तर त्याचे ड्रॉपलेट्स बनतात. ओके, ड्रॉपलेट्स बनतात म्हणजे काय होते, पाणी जास्ती झाल्यामुळे ते संगणन होतं, म्हणजे एका ठिकाणी येते आणि त्याचे दवबिंदू बनतात. वेन द एअर कंटेन मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर, इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ द वेपर ॲट द टेम्परेचर. सॅच्युरेटेड विथ द वेपर ॲट दॅट टेम्परेचर, याचा अर्थ आहे त्या टेम्परेचरला एवढीच हवा त्याच्यामध्ये मावू शकते, राहू शकते. सॅच्युरेटेड म्हणजे भरलेली असू शकते, त्याच्यावरती भरली ना हवा, म्हणजे हवेमध्ये जर त्याच्यावरती पाणी भरलं, वॉटर वेपर भरलं, म्हणजे पाण्याचे दवबिंदू भरलं, बाष्प भरलं, तर त्याचे दवबिंदू होणार. द अमाऊंट ऑफ द वेपर निडेड टू सॅच्युरेटेड द एअर डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. हे एअरच्या टेम्परेचरने. इफ एअर टेम्परेचर इज लो, टेम्परेचर जर कमी असेल, इट विल नीड द लेस वेपर टू सॅच्युरेटेड द एअर, तर त्याला कमी वेपर लागते.
फॉर एक्झाम्पल, इफ द टेम्परेचर ऑफ द एअर इज 40 degree, it can contain 49 gram of water vapor per kilogram of the dry air विदाउट कंडेन्सेशन. त्या ठिकाणी मग कंडेन्सेशन होणार नाही आहे, म्हणजे टेम्परेचर आणि वॉटर वेपर त्याला मॅच झाली आहे. सॅच्युरेटेड म्हणतात, म्हणजे ती पूर्ण भरली आहे. हाऊएव्हर, इफ द टेम्परेचर ऑफ द एअर इज 20 degree सेंटीग्रेड, इट कॅन कंटेन ओनली 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर. म्हणजे टेम्परेचर 20 असेल तर 14.7% वॉटर वेपर त्यात राहू शकते, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. त्याच्यापेक्षा जास्ती वॉटर वेपर आले ना त्याच्यामध्ये तर ते दवबिंदू म्हणतात. पर kg ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सिंग, इफ द वेपर कंटेन इन एअर इज लेस दॅन द मॅक्झिमम लिमिट. जर वेपर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी असेल दॅन द एअर इज सेड टू बी अनसॅच्युरेटेड, मग त्याला अनसॅच्युरेटेड म्हणतात. म्हणजेच 20 degree सेंटीग्रेडला 14.7 ग्रॅम वॉटर वेपर पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड म्हणायची, आणि एवढी असेल तर सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे पूर्ण भरलेली असं. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड द टेम्परेचर इज डिक्रीज. टेम्परेचर कमी झालं. द टेम्परेचर टू रिच ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ द वेपर. दिस टेम्परेचर इज कॉल्ड द डेव पॉईंट टेम्परेचर. टेम्परेचर इज रिच ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड. टेम्परेचर त्या पॉईंटला मग पोचतं ज्या पॉईंटला वेपर योग्य होते, भरलेली होते. दिस टेम्परेचर इज सेड is called a dew point temperature. The vapor contained in the air is measured using a physical quantity called the absolute humidity. त्याला absolute humidity असे म्हणतात. The mass of the vapor present in a unit mass of the air is called absolute humidity. Unit mass म्हणजे एका मासला किती लागतं त्याला absolute humidity म्हणतात. Generally absolute humidity is measured in a kg per meter cube. Absolute humidity याच्यात मोजतात. The feeling of the humidity or a dry nature of air not only depend on the amount of the vapor in the air, but it also depend on how close the amount is for making the air saturated with the vapor. म्हणजे एअर सॅच्युरेटेड होण्यासाठी वेपर किती लागणार. इट मीन्स दॅट इट डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. हे टेम्परेचरवर डिपेंड आहे. जसं हे म्हटलं ना 40 degree सेंटीग्रेडला 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर लागते. 20 degree सेंटीग्रेडला 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर लागते. हे असेल तर सॅच्युरेटेड म्हणतात. द रेशिओ ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेन इन द एअर ऑफ गिवन व्हॉल्यूम अँड द टेम्परेचर. गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर म्हटलं आहे. व्हॉल्यूम म्हणजे तेवढ्या एरियाचं असं म्हटलं आहे. एरिया म्हणजे ठराविक एरिया, म्हणजे एखादी रूम असेल किंवा एखादा प्रदेश असेल किंवा एखादा एरिया असेल असं. टू दॅट रिक्वायर्ड टू मेक द एअर सॅच्युरेटेड विथ अ वेपर ॲट द टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात. याला कुणा करून ठेवा. आता ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी ना आपली वेगळी असते, मुंबईची, काश्मीरची वेगळी असते, तर राजस्थानची वेगळी असते. राजस्थान हॉट आहे, मुंबई मिडियम आहे आणि काश्मीर थंड आहे, असं त्याचा उद्देश आहे. पुढे द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द डेव पॉईंट इज 100%. रिलेटिव्ह ह्युमिडिटी डेव पॉईंटला 100% धरतात. म्हणजेच 40 degree सेंटीग्रेडला 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर असेल ना तर ती 100 धरतात. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60 वी फील दॅट द एअर इज ह्युमिड. ही ह्युमिडिटी जास्ती असेल 60पेक्षा तर आपल्याला ह्युमिड. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60 वी फील दॅट द एअर इज ड्राय. ओके, लेस दॅन 60 असेल तर एअर इज ड्राय, म्हणजे समरमध्ये असतं आणि हे हिवाळ्यामध्ये असतं, विंटरमध्ये असतं. ड्युरिंग विंटर सीजन यू मे हॅव ऑब्झर्व अ व्हाईट ट्रेल ॲट द बॅक ऑफ द फ्लाईंग प्लेन. फ्लाईंग प्लेन म्हणजे उडणारं प्लेन असतं ना, त्याच्या बॅक साईडला तुम्हाला एक टेल दिसेल, सेफ्टी दिसेल. ॲज द प्लेन फ्लाईज द वेपर रिलीज्ड बाय द एरोप्लेन इंजिन कंडेन्स्ड अँड फ्रॉम द क्लाउड्स. ते कंडेन्स म्हणजे जवळ येतं आणि त्याचा क्लाउड्स बनतो. इफ द सराउंडिंग इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आजूबाजूला जास्ती ह्युमिडिटी असेल, इट टेक्स अ लॉंग टाईम फॉर द व्हाईट ट्रेल. व्हाईट ट्रेलला खूप वेळ लागतो, म्हणजे खूप वेळ. फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर, वेळ लागतो बनायला. टू डिसॲपियर इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द सराउंडिंग इज एअर इज लेस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आजूबाजूची लेस असेल, आयदर द साईज ऑफ द व्हाईट ट्रेल मे बी स्मॉल ऑर इट मे नॉट इवन गेट फॉर्म. म्हणजे ती छोटीशी होईल
किंवा ती फॉर्म पण होणार नाही असं तो म्हणतो. पुढे हे बघा, युनिट ऑफ द हीट. युनिट ऑफ द हीट आर जूल. जूल हे युनिट आहे. द SI युनिट ऑफ द कॅलरीज. कॅलरीज इज द कॅलरीज ग्रॅम युनिट. The amount of heat necessary to raise temperature of 1 gram of water by 1 degree centigrade from 14.5 degree centigrade to 15.5 degree centigrade. म्हणजे 14.5 डिग्री सेंटीग्रेडपासून 15.5 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान वाढवण्यासाठी जी लागते इज कॉल्ड द कॅलरी हीट. त्याला त्याने कॅलरी हीट म्हटलेलं आहे. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg. इथे काय 1 ग्रॅम म्हणजे काय 1 kg of the water by 1 degree centigrade from 14.5 degree centigrade to 15.5 degree centigrade is called the 1 kilocalorie heat. त्याला म्हटलं 1 kilocalorie heat. It is clear that 1 kilocalorie is equal to 1000 calorie. एवढं लक्षात ठेवा. इथेच थांबतो थोडा वेळ.